आलाय चांगलं भारी तू. आता ही गर्दी एवढी काय ते बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मी राहुल आणि आपला एक अजून एक मित्र आम्ही गेलो होतो कॅम्पला. का गेलो होतो ते बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा, ब्लॉग शेवटवरून बघा, खूप मजा येणार आहे. तर आम्ही गेलो होतो कॅम्पला ओल्ड मॅन बघण्यासाठी. तिथं पोहोचल्यानंतर ओल्ड मॅन जरा अजून जळले नव्हते, तर इथं हे बघा ते आमचं ओल्ड मॅन तर फायनली त्याला जळवले. का जळवले? कारण बेळगावमध्ये दरवर्षी न्यू इयरला ओल्ड मॅन असं तयार करून जळवतात. असे अजून एक ओल्ड मॅन होता, तिकडे पण आम्ही गेलो होतो. तुमच्या मनात आलं असेल की ओल्ड मॅनला का जळवतात, तर ते तुम्ही बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा. तर त्या बघण्यासाठी फुल गर्दी होती गाईस, फुल गर्दी. काय गर्दी होती. तर त्यानंतर ओल्ड मॅन वगैरे जळवून ओल्ड मॅन सोबत अजून एक मॅन होता ज्याला खांब्यावर हॅपी न्यू इयर भावा. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. अशा प्रकारे आमचे सगळे वाईट दिवस गेलेले आहेत, समोर चांगले दिवस येणार आहेत. तसंच तुम्ही सपोर्ट करत राहा. जे काय 25 मध्ये वाईट घडलेलं आहे ते तिकडचे सोडून तर 26 मध्ये नवीन सुरुवात करा. असंच मला सपोर्ट करत राहा. आमची थोड्याच दिवसात नवीन एक सिरीज येणार आहे, त्याच्यासाठी स्टे ट्यून. आणि जर तुम्ही फॉलो केलं असेल तर त्याला फॉलो करा. आलाय चांगलं भारी तू. काहीच आम्हाला अजून आमचे मित्र भेटलेले आहेत, तर त्यांना पण विश करूया. चला न्यू इयर मित्र. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. अजून ब्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. चला. घरी जाताना आम्हाला आमचे इंग्लिश मॅम भेटले, त्यांना पण आम्ही न्यू इयर विश करून आम्ही बेळगावच्या गर्दीतनं 100च्या स्पीडने निघालो. तर गाईस अशा प्रकारे न्यू इयर आम्ही सेलिब्रेट करत आहे. तर सगळे मित्र आम्ही आहे, तर तुम्हाला सगळ्यांना दाखवतो गाईस. तर गाईस चला पार्टी करून भेटूया लास्टला. बाय. गाईस आजचा ब्लॉग इथंच संपतो. तर तुम्ही म्हणत असाल की त्रीचा ब्लॉग सकाळी कसं एंड होतं, तर ऍक्च्युली काय झालं, जिथं ओल्ड मॅन बघायला गेलतो तिकडं आम्ही व्हिडिओ वगैरे काढून निघालो. तर नंतर सगळेजण घरी जाऊन खाऊन पिऊन वगैरे झोपले. तर तिकडं काय जास्त मी व्हिडिओ शूट केलेलं नाही. तुम्ही मला इथपर्यंत खूप सपोर्ट करताय गाईस. रिस्पॉन्स पण खूप चांगले येत आहे, तर लोक पण ओळखतायत. आपल्या 2025 मध्ये या वाईट गोष्टी घडल्यात. काही लोकांनी चांगल्या गोष्टी जरी घडल्या असतील, अंत अच्छा नहीं हुआ है तो ये अभी अंत नहीं पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ते छोटे मोठे गोष्टी तुमच्याकडनं काही झाल्या असतील, हरवल्या असतील, म्हणजे काही सुटले असतील, म्हणजे कोणी लोक सोडले असतील, तर ते नेग्लेक्ट करा. असं विचार करायचं की आपल्या लाईफमधनं काहीतरी मोठं चूक होण्यापेक्षा एक छोटीशी गोष्ट निघून गेली तर खुशी खुशी जाऊ द्यायचं. असं का जास्त रिग्रेट करायचं नाही की नाशोत का झालं. ऑलवेज ट्रस्ट गॉड प्लॅन्स. म्हणजे त्यांनी काय आपल्याबद्दल मोठं लिहिलेलं असतं, काहीतरी मोठं होणार असतंय. आपण छोट्या छोट्या गोष्टीला घेऊन बसतो. तर तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून हॅपी न्यू इयर. असेच खुश राहा. न्यू इयर मध्ये काहीतरी मोठं करायचं ठरवलेलं आहे, काहीतरी चांगलं होणार आहे. तर त्यासाठी स्टेट येऊन, तर यावर्षी कधी होणार कसं होणार ते सांगू शकत नाही, पण वर्षी काही मोठं होणार. काहीतरी करून